आणि कोणताही मोठा, अगं 12वीची पोरगी 3 वर्ष झाल्यानंतर 100 डॉक्टर मध्ये जाऊन एकटी सेवा देते, मग ती किती झाशीची राणी तुम्ही बघा ना. आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा झाशीच्या राणी असतात, प्रत्येक 50 पेशंट असतात, 50 पेशंटचे दोघं 100 ते 1 दारू पिलेले असतात आणि प्रत्येक जिंकणारा माणूस माझ्या पोरीला म्हणतो स्वरान गोंगच पडलोय, ध्यानच नाही. बघते भाऊ, एवढ्या लोकांना टॅकल करणारी, वैद्याची रात्र डोक्यावर घेऊन सेवा देणारी माझी नर्स तिथे टिकून सकाळी येऊन म्हणते मॅडम नाईट कशी गेली बेटा. मॅडम छान गेली, पण खूप पिदाडे येतात. तिच्या त्या सांगण्यामधून विनम्रपणे काहीतरी ती अर्थ टाहो असतो, पण ते जाणून घेणाऱ्या मेट्रनला खूप कळतो तिची रात्र कशी गेली असणार आहे. काही काही ठिकाणी मेट्रनला ओरडायला नाईटच्या स्टाफला थांबवलं जाते जर याला कदाचित मॅडम यायला उशीर असला. मला ती गोष्ट पसंतच नाही. जे कोण असेल त्याला सांग बेटा तू निघून जा, आधीच तुझे 13 तास तुझं लेकरू तुझ्या वाचून दारात बसले वाट बघत, जा जवळ जरा कुशीत घे, फिडिंग मध्ये असतील तर पटकन कुशीत घेऊन त्याला स्तनपान कर, त्याला खाऊ घाल, जेव घाल, तुझा वेळ त्याच्यासाठी घाल. 13 तास भरपूर झाले. ह्या गोष्टी करायला पाहिजेत आणि करेच जर तुमच्याकडे चांगलं असेल कुणीही येऊ द्या, त्याला तुम्ही ती संकटाची नैया तुम्ही पार करूनच तीरापलीकडे जाणार. ऑब्लिगेशन्स मध्ये ना तुम्हाला सोपवलेल्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या असतात ना, तर त्या तुम्हाला त्या पार पाडता आल्या पाहिजेत. तुमच्यावरचे टाकलेले लोड ते तुम्हाला जसे तर तसे पार पाडता आले पाहिजे आणि तुम्ही मनात खुणगाट ठेवलं पाहिजे की मी नर्सिंग केडर मध्ये आहे, म्हणजे आय एम ऑन ड्युटी 24 आवर. मी बांधील आहे, मला गव्हर्नमेंट इज पेइंग अ सॅलरी फॉर दिस वर्क ओनली. माझा सणच आहे, माझा भाऊ चाललाय, माझी भाऊबीजच आहे, माझ्या घरी प्रॉब्लेमच झालाय. इट्स ओके, पण ती मानताना सुद्धा तुम्हाला तेवढं विनम्रतेने मानता आलं पाहिजे. मॅडम 2 दिवस ऍडजस्ट करा, नंतर मी 4 दिवस ड्युटी करते, असं जर तुमच्या तोंडातून गोष्ट निघाली तर मग तुम्ही ऑब्लिगेशन मध्ये परफेक्ट आहात. तुम्हाला कुठेतरी तुमच्या शोल्डरिंग केलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि मग आम्हालाही जाणीव आहे की तुम्ही कुठल्या अडचणीतून चाललात. ठीक आहे, यू टेक युअर ओन टाइम, लेटर ऑन विल सी. आणि मग अशा पद्धतीचे ऑब्लिगेशन म्हणजे कोड मधले हे 4 गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू. डेंजर गोष्टी ज्या असतात ना, डी मध्ये डेंजर आहे, मी मगाशीच बोलले. इंजुरियस गोष्टी काहीच करू नका. फक्त जाऊन हेपॅटायटिसची सुई एकाची वापरलेली दुसऱ्याला टोचणं, ही तर गोष्ट खूपच वाईट आहे. हीच फक्त इंजुरी नाही तर एखाद्या माणसाने तुमच्याकडे सांगायला आलं सिस्टर चला ए का तुला कळतंय का मला, ही खूप मोठी डेंजर गोष्ट आहे. ही खूप मोठी मेंटल इंजुरी आहे त्याला. आणि तशा पद्धतीची इंजुरी ती भरूनच ते माणूस जर रिस्पेक्टेड पर्सन असेल तर 2 गोष्टी